कधी विचार केलाय का, काही घरांमध्ये पैसा येतो पण टिकत नाही. काही लोक खूप मेहनत करतात पण तरीही घरात नेहमी पैशांची तंगी, अशांती आणि चिंता का असते? आणि आपल्या पूर्वजांनी संध्याकाळच्या वेळी काही गोष्टी करण्यास का मनाई केली होती? ही फक्त अंधश्रद्धा आहे की त्यामागे जीवनाला दिशा देणारं एक खोल सत्य दडलं आहे? आज अनंत श्री विभूषित जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराजांच्या विचारातून अशाच 3 चुकांबद्दल जाणून घेऊया, ज्या चुका नकळतपणे घरातील सुख, शांती आणि समृद्धी कमी करू शकतात. संध्याकाळ म्हणजे फक्त दिवस संपण्याची वेळ नसते, ती लक्ष्मी मातेच्या आगमनाची वेळ मानली जाते. म्हणूनच आपल्या घरातल्या वडीलधाऱ्या माणसांनी काही नियम सांगितले आणि त्या नियमांमध्ये फक्त धर्म नाही तर जीवनाचं शहाणपण दडलं आहे. पहिली चूक, संध्याकाळच्या वेळी घरात वाद, विवाद आणि राग, कटू शब्द बोलणे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, ज्या घरात शब्द कटू होतात तिथे सुख हळूहळू दूर जातं. कारण पैसा कमी असेल तरी चालेल, पण घरातला प्रेमाचा दिवा विझला तर खरी गरिबी तिथूनच सुरू होते. दुसरी चूक, संध्याकाळच्या वेळी घरात अंधार ठेवणे. पूर्वी आपल्या घरात संध्याकाळ होताच दिवा लावला जायचा. रामरक्षा श्रोत किंवा देवाचं नामस्मरण केलं जायचं. कारण दिवा हा फक्त प्रकाश नसतो, तो सकारात्मक विचारांचा आणि श्रद्धेचा आधार असतो. आणि ज्या घरात श्रद्धेचा प्रकाश असतो तिथे संकट आली तरी माणसं खंबीर राहतात. तिसरी आणि सर्वात मोठी चूक, आई वडील, ज्येष्ठ व्यक्ती किंवा घरातल्या माणसांचा अपमान करणे. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज नेहमी सांगतात, ज्यांच्या आशीर्वादाने आपण उभे आहोत त्यांच्या डोळ्यात पाणी आणू नका. कारण घरातील मोठ्या माणसांचा आशीर्वाद हीच सर्वात मोठी संपत्ती असते. आणि ज्याच्या घरी प्रेम, आदर, संस्कार असतात त्याच घरात खरी लक्ष्मी नांदत असते. पण एक गोष्ट लक्षात घ्या, गरिबी म्हणजे फक्त पैशांची कमतरता नसते. गरिबी म्हणजे मनातला अहंकार, घरातला राग आणि नात्यांमध्ये आलेला दुरावा. स्वामी सांगतात, ज्या घरात माणसं एकमेकांशी प्रेमाने बोलतात तिथे कमी पैशातही सुख, आनंद घेत असतं. आणि ज्या घरात रोज कटू शब्द, अपमान आणि तक्रारी असतात तिथे लाखो रुपये असूनही समाधान राहत नाही. म्हणूनच आपल्या संस्कृतीत संध्याकाळी मोठ्याने भांडू नका, रडू नका आणि कोणाचं मन दुखावू नका असं वारंवार सांगितलं गेलं. कारण दिवस संपत असताना आपल्या मनात शांतता असावी, हा त्यामागचा खरा हेतू होता. आणखी एक गोष्ट, कधीही संध्याकाळच्या वेळी आलेल्या पाहुण्यांना रिकाम्या हाताने पाठवू नका. 2 गोड शब्द द्या, 1 ग्लास पाणी द्या. कारण स्वामी सांगतात, घरात येणारा प्रत्येक माणूस आपल्या नशिबाचा भाग घेऊन येत नसतो, काही जण आशीर्वाद घेऊन येतात. आणि म्हणूनच पूर्वी घरातील आजी आजोबा म्हणायचे, संध्याकाळी देवाजवळ दिवा लावा, थोडं नामस्मरण करा. कारण दिवा देवासाठी नसतो, तो आपल्या मनातला अंधार दूर करण्यासाठी असतो. आज घरात महागड्या लाईट्स आहेत, मोठमोठी टीव्ही आहेत, मोबाईल आहेत, पण मनातला प्रकाश कमी होत चालला आहे. माणूस बाहेरच्या जगात खूप पुढे गेला पण स्वतःच्या घरात 2 प्रेमाचे शब्द बोलायला विसरला. आणि तेव्हाच खरी गरिबी सुरू होते. कारण ज्या घरात हसू हरवतं तिथूनच सुख हळूहळू निघून जातं. स्वामी सांगतात, पैसा नसला तरी चालेल, पण घरात प्रेम आणि देवाचं नाव असलं तर जीवनात कधीच दारिद्र्य येत नाही. आणि अजून एक गोष्ट, आपल्या पूर्वजांनी संध्याकाळच्या वेळी झोपण्यास का मनाई केली होती याचा कधी विचार केलाय का? कारण संध्याकाळ ही फक्त दिवस आणि रात्रीच्या मधील वेळ नसते, ती आत्मपरीक्षणाची वेळ असते. दिवसभर आपण काय कमावलं, काय गमावलं, कोणाचं मन दुखावलं आणि कोणासाठी काही चांगलं केलं याचा विचार करण्याची वेळ म्हणजे संध्याकाळ. पण आज दिवा लावण्याऐवजी मोबाईल सुरू होतो, नामस्मरणाऐवजी टीव्ही सुरू होतो आणि मन शांत करण्याऐवजी चिंता वाढायला लागते. स्वामी सांगतात, ज्या घरात संध्याकाळी देवाचं नाव घेतलं जातं त्या घरात संकट आली तरी धैर्य कधी संपत नाही. कारण देवाचं नाव म्हणजे चमत्कार नाही तर मनाला मिळणारी शक्ती आहे. आणि शक्ती असली की संकट लहान वाटू लागतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी माता फक्त पैशात नसते, ती समाधानात असते, ती हसऱ्या चेहऱ्यात असते, ती आईवडिलांच्या आशीर्वादात असते, ती कुटुंबाच्या एकतेत असते. पण जर घरात रोज राग, अपमान, मोठ्यांचा
अनादर आणि सतत नकारात्मक बोलणं असेल तर पैशांनी भरलेलं घरही रिकामं वाटतं. स्वामी सांगतात, दरिद्री घरात येण्याआधी माणसाच्या विचारांत येतं. म्हणून कधीही स्वतःला गरीब समजू नका. जोपर्यंत तुमच्याकडे आईवडिलांचा आशीर्वाद आहे, जोपर्यंत घरात प्रेम आहे, जोपर्यंत देवावर श्रद्धा आहे, तोपर्यंत तुमच्याकडे जगातील सर्वात मोठी संपत्ती आहे. आणखी एक छोटी पण महत्त्वाची गोष्ट, संध्याकाळच्या वेळी घरात आलेल्या मुलांना रागाने नाही तर प्रेमाने जवळ घ्या. कारण लहान मुलांच्या हसण्यातही लक्ष्मीचा वास असतो आणि घरातल्या ज्येष्ठांच्या चेहऱ्यावरच समाधान हीच खरी समृद्धी असते. म्हणून संध्याकाळ झाली की एक दिवा देवाजवळ लावा आणि एक दिवा स्वतःच्या मनातही लावा. कारण बाहेरचा अंधार दिव्याने दूर होतो, पण मनातला अंधार फक्त चांगल्या विचारांनीच दूर होतो. आणि खरं सांगायचं झालं तर संध्याकाळी येणारी गरिबी ती अचानक येत नाही, ती हळूहळू येते. सुरुवात होते कटू शब्दांपासून, नकारात्मक विचारांपासून आणि एकमेकांबद्दलचा आदर कमी झाल्यापासून. स्वामी सांगतात, ज्या घरात नम्रता संपते तिथून सुख निघून जायला सुरुवात होते. आज माणूस खूप कमावतो पण वेळ नाही. मोठं घर आहे पण घरात एकत्र बसायला वेळ नाही. सर्व सुखसोयी आहेत पण मन शांत नाही. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी संध्याकाळी काही गोष्टी आवर्जून केल्या. देवाजवळ दिवा लावला, 2 मिनिटं नामस्मरण केलं, कुटुंबासोबत बसून प्रेमाने संवाद साधला. कारण त्यांना माहीत होतं की ज्या घरात संवाद थांबतो तिथून दुरावा सुरू होतो आणि जिथे दुरावा सुरू होतो तिथून सुख हळूहळू निघून जातं. स्वामी सांगतात, लक्ष्मी माता फक्त पैशाच्या रूपात येत नाही, ती समाधानाच्या रूपातही येते. म्हणून जर घरात समाधान नसेल तर कितीही पैसा असला तरी मन गरीबच राहते. आणखी एक गोष्ट, संध्याकाळच्या वेळी कधीही घरात नकारात्मक शब्द बोलू नका. आपलं काही होणार नाही, आपलं नशीब खराब आहे, आपण संपलो असं बोलू नका. कारण शब्दांमध्येही शक्ती असते. स्वामी सांगतात, जिभेवर सरस्वतीचा वास असतो. म्हणून चांगलं बोला, चांगला विचार करा आणि चांगलंच घडेल अशी श्रद्धा ठेवा. कधी कधी माणूस पैशामुळे गरीब होत नाही तर कृतज्ञता विसरल्यामुळे गरीब होतो. ज्याला मिळालेल्या गोष्टींची किंमत नाही तो कितीही श्रीमंत असला तरी आतून रिकामाच राहतो. म्हणून संध्याकाळ झाली की दिवा फक्त देवाजवळ लावू नका. आईवडिलांच्या चेहऱ्यावर हास्याचा दिवा लावा, घरात प्रेमाचा दिवा लावा, मनात विश्वासाचा दिवा लावा आणि ओठांवर देवाचं नाव ठेवा. कारण खरी लक्ष्मी तिजोरीत नसते, ती घरातल्या प्रेमात असते, ती आईवडिलांच्या आशीर्वादात असते आणि ती एकमेकांच्या चेहऱ्यावरच्या आनंदात असते. आणि एक गोष्ट शांतपणे विचार करा, घरात गरिबी येण्यापूर्वी लक्ष्मी माता जात नाही तर घरातून हसू निघून जातं, प्रेम कमी होतं आणि माणसांच्या मनातला विश्वास तुटायला लागतो. स्वामी सांगतात, ज्या घरात कृतज्ञता असते तिथे देवाची कृपा आपोआप होते. पण आज आपल्याकडे जे आहे त्यासाठी देवाचे आभार मानण्याऐवजी जे नाही त्याचाच विचार जास्त केला जातो आणि तिथूनच असंतोष सुरू होतो. असंतोषातून तक्रारी जन्माला येतात आणि तक्रारींमधून घरात अशांती वाढू लागते. म्हणूनच संध्याकाळच्या वेळी दिवा लावताना फक्त हात जोडू नका, मनही जोडा. एक क्षण डोळे मिटा आणि स्वतःला विचारा, आज मी कोणाला आनंद दिला, आज मी कोणाचं मन दुखावलं, आज मी आईवडिलांशी प्रेमाने बोललो का, आज मी देवाचे आभार मानले का. कारण संध्याकाळ ही फक्त दिवस संपण्याची वेळ नाही तर स्वतःला सुधारण्याची वेळ आहे. स्वामी सांगतात, स्वतःच्या चुका पाहणारा माणूस कधीच जीवनात गरीब होत नाही. कारण ज्याला स्वतः बदलता येतं त्याला नशीब बदलायलाही वेळ लागत नाही. आणखी एक गोष्ट, संध्याकाळच्या वेळी घरात रुसवे फुगवे घेऊन बसू नका. राग असेल तर बोलून मिटवा, गैरसमज असेल तर समजून घ्या. कारण रात्रीचा अंधार वाढवण्याआधी मनातला अंधार दूर करणं जास्त महत्त्वाचं आहे. आजकाल माणूस घरात असतो पण मन मोबाईलमध्ये असतं. एकाच छताखाली राहूनही संवाद हरवत चालला आहे आणि ज्या घरात संवाद हरवतो तिथून आनंदही हळूहळू निघून जातो. म्हणून संध्याकाळ झाली की 2 मिनिटे का होईना एकत्र बसा, एकमेकांची विचारपूस करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या आणि देवाचं नाव घ्या. कारण स्वामी सांगतात, ज्या घरात प्रेम, प्रार्थना आणि परंपरांचा आदर आहे तिथे दारिद्र्याला जागाच नाही. म्हणून
लक्ष्मी मातेला घरात आणण्यासाठी मोठमोठे उपाय करण्याची गरज नाही. फक्त मनात नम्रता, ओठांवर गोड शब्द, घरात प्रेम आणि हृदयात देवावरील श्रद्धा असू द्या. बाकी देव वेळ आल्यावर सर्व काही सुंदर करतो. आणि खरं पाहिलं तर संध्याकाळच्या वेळी होणाऱ्या चुका या फक्त घरातील गरिबी वाढवत नाही, तर मनातील शांतताही कमी करतात. कारण गरिबी म्हणजे फक्त पैशाची कमतरता नाही, तर मनातला आनंद हरवणं, नात्यांमध्ये गोडवा संपणं आणि घरातून समाधान निघून जाणं ही सुद्धा एक प्रकारची गरिबीच आहे. स्वामी सांगतात, ज्याच्याकडे समाधान आहे तोच जगातील सर्वात श्रीमंत माणूस आहे. आज माणूस जास्त कमावण्याच्या प्रयत्नात स्वतःला हरवून बसला आहे. संपत्ती वाढते पण संयम कमी होतोय. सुविधा वाढत आहेत पण संवाद कमी होत आहे. मोठे घरं बांधली आहेत पण मन मात्र दूर जात आहेत. आणि म्हणूनच आपल्या संस्कृतीने संध्याकाळी आरती करा, नामस्मरण करा, मोठ्यांचा आशीर्वाद घ्या असं सांगितलं. कारण त्यामागे अंधश्रद्धा नव्हती, तर मनातील शांती देण्याचं शास्त्र होतं. स्वामी सांगतात, ज्या घरात देवाचं नाव आहे तिथे संकट येतात, पण संकटांना हरवण्याची शक्तीही तिथेच असते. आणखी एक गोष्ट, कधीही संध्याकाळच्या वेळी माझं नशीबच खराब आहे, माझ्याकडे काहीच नाही असं बोलू नका. कारण देवाने दिलेल्या गोष्टींची किंमत समजली की मन श्रीमंत होतं. आपल्याकडे आईवडिलांचं प्रेम आहे, मुलांचं हसू आहे, 2 वेळचं अन्न आहे, देवावर श्रद्धा आहे, तर समजून घ्या परमेश्वराने आपल्याला खूप काही दिलं आहे. स्वामी सांगतात, कृतज्ञ माणसाच्या घरी दारिद्र्य जास्त काळ टिकत नाही. म्हणून संध्याकाळ झाली की फक्त दिवा लावू नका, मनात आशेचा दिवा लावा, घरात प्रेमाचा दिवा लावा, शब्दांमध्ये गोडवा आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा दिवा पेटवा. कारण लक्ष्मी माता फक्त पैशात राहत नाही, ती स्वच्छ मनात राहते, ती नम्र स्वभावात राहते, ती प्रेमाने भरलेल्या घरात राहते. आणि ज्या घरात एकमेकांसाठी आदर असतो तिथे दारिद्र्याला स्थानच नसतं. आणि कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं असेल, संध्याकाळी दिवा लावा, पण त्यापेक्षा महत्त्वाचं मनात अंधार दूर करा. आणि अजून एक गोष्ट, आपल्या पूर्वजांनी संध्याकाळच्या वेळी झाडू मारू नका, उधार देऊ नका, मोठ्यांनी ओरडू नका असं का सांगितलं असेल? कारण त्यांना पैशाची भीती नव्हती, त्यांना घरातील शांतता जपायची होती. स्वामी सांगतात, जिथे मन शांत असतं तिथे परमेश्वराची कृपा आपोआप असते. आज अनेक जण विचारतात, आमच्या घरात पैसा येतो पण टिकत नाही. पण कधी स्वतःला विचारलं आहे का, घरात पैसा येतो पण त्यासोबत प्रेम टिकतं का? घरात सुखसोयी आहेत का, पण समाधान आहे का? कारण समाधान हरवलं की समृद्धीच महत्त्व ही संपतं. आणखी एक गोष्ट, संध्याकाळी देवाजवळ दिवा लावण्यामागे फक्त धार्मिक भावना नव्हती, तर एक संदेश होता. दिवसभर कितीही धावपळ झाली, कितीही चिंता आल्या, तरी दिवस संपताना मन परमेश्वराच्या चरणी शांत होतं. स्वामी सांगतात, चिंता करून प्रश्न सुटत नाही, पण श्रद्धा आणि संयम ठेवला तर संकटांमधून मार्ग नक्की मिळतो. आज प्रत्येक घरात मोबाईल आहे, पण एकत्र बसून बोलायला वेळ नाही. प्रत्येकाकडे घड्याळ आहे, पण आई वडिलांसाठी 2 मिनिटे नाहीत. प्रत्येकाकडे पैसा कमावण्याचं स्वप्न आहे, पण मन जिंकण्याचं ध्येय नाही. आणि इथूनच खरी गरिबी सुरू होते. स्वामी सांगतात, ज्या घरात मोठ्यांचा आदर संपतो तिथूनच सुखाचं नशीबही हळूहळू निघून जातं. म्हणून संध्याकाळ झाली की फक्त दिवा लावू नका, आई वडिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवा, मुलांसोबत 2 प्रेमाचे शब्द बोला, ज्येष्ठांचा आशीर्वाद घ्या आणि देवाचे आभार माना. कारण आभार मानणाऱ्या माणसाला परमेश्वर कधीच रिकाम्या हाताने ठेवत नाही. आणि लक्षात ठेवा, लक्ष्मी माता त्या घरात जास्त काळ राहते जिथे पैशांपेक्षा माणसांना महत्त्व दिलं जातं, जिथे अहंकारापेक्षा नम्रता मोठी असते आणि जिथे संध्याकाळी वादाचे आवाज नाही तर प्रार्थनेचे स्वर ऐकू येतात. आणि खरं सांगायचं झालं तर संध्याकाळची वेळ ही फक्त सूर्य मावळण्याची वेळ नसते, ती मनातला अहंकार मावळण्याची वेळ असते. दिवसभर आपण कितीही व्यस्त असलो, कितीही धावपळ केली, तरी दिवसाच्या शेवटी स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि परमेश्वरासाठी थोडासा वेळ रोखून ठेवला पाहिजे. स्वामी सांगतात, ज्या घरात देवाचं नाव आणि आईवडिलांचा आशीर्वाद आहे तिथे दारिद्र्य जास्त काळ टिकत नाही. आज अनेक जण म्हणतात, आमचं नशीब साथ देत नाही. पण नशीब बदलण्याआधी विचार बदलायला हवेत. कारण वाईट विचारांमुळे माणूस आधी मनाने गरीब होतो
आणि नंतर परिस्थितीत त्याचं रूप घेते. आणखी एक गोष्ट, संध्याकाळी कधीही घरात नकारात्मक वातावरण निर्माण करू नका. मोठ्यांनी टीव्ही लावू नका. एकमेकांना टोमणे मारणं, मुलांवर राग काढणं आणि सतत तक्रारी करत राहणं, या गोष्टी हळूहळू घरातील आनंद कमी करतात. स्वामी सांगतात, घर हे विटांनी बनत नाही, ते प्रेमाने बनतं. आणि प्रेम संपलं तर महालसुद्धा ओसाड वाटतो. म्हणून संध्याकाळ झाली की एकमेकांच्या चुका मोजण्यापेक्षा एकमेकांची विचारपूस करा. राग धरून झोपू नका, कारण रागाची रात्र मोठी असते, पण प्रेमाचा शब्द वर्षानुवर्षाचे दुरावे मिटवू शकतो. आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, लक्ष्मी माता घरात येण्याआधी शांतता येते, समाधान येतं, आदर येतो आणि जिथे हे 4 गुण असतात तिथे सुख आपोआप येतं. स्वामी सांगतात, देवाला मोठे नैवेद्य नको असतात, त्याला हवं असतं निर्मळ मन, आई वडिलांचा सन्मान करणारा स्वभाव. म्हणून संध्याकाळच्या वेळी देवाजवळ दिवा लावताना एक छोटी प्रार्थना नक्की करा. हे प्रभू, माझ्या घरात पैसा कमी असला तरी चालेल, पण प्रेम कमी होऊ देऊ नको. अडचणी आल्या तरी चालतील, पण एकमेकांवरचा विश्वास कमी होऊ देऊ नको. आणि माझ्या घरातले हास्य कधीच हरवून देऊ नको. कारण खरी गरिबी तिजोरी रिकामी झाल्यामुळे येत नाही. खरी गरिबी तेव्हा येते जेव्हा माणसाच्या मनातून श्रद्धा, होटांमधून गोडवा आणि घरातून प्रेम निघून जातं. आणि अजून एक गोष्ट, आपल्या घरात लक्ष्मी माता यावी म्हणून आपण अनेक उपाय करतो, पण कधी विचार केला आहे का लक्ष्मी माता टिकून राहण्यासाठी काय करावं लागतं? स्वामी सांगतात, जिथे स्वच्छता असते तिथे प्रसन्नता असते, आणि जिथे प्रसन्नता असते तिथे परमेश्वराची कृपा असते. म्हणूनच संध्याकाळच्या वेळी घर स्वच्छ ठेवणं, देवाजवळ दिवा लावणं आणि मन शांत ठेवणं हे फक्त परंपरा नाही, तर जीवन जगण्याची एक सुंदर पद्धत आहे. पण आज माणूस घर साफ करतो आणि मनात राग साठवतो, चेहऱ्यावर हसू ठेवतो, पण मनात मत्सर ठेवतो. हात जोडून देवासमोर उभा राहतो, पण घरच्यांशी प्रेमाने बोलणं मोठं आहे. कारण देवाला फुलं आवडतात, पण त्याहून जास्त त्याला माणसाच्या स्वभावाचा सुगंध आवडतो. आणखी एक गोष्ट, संध्याकाळच्या वेळी जर एखादा गरीब भुकेला किंवा गरजू माणसाला मदत करण्याची संधी मिळाली तर ती कधीही सोडू नका. कारण स्वामी सांगतात, दान हे पैशांनी मोठं नसतं, ते मनाने मोठं असतं. 2 घास अन्न, 2 गोड शब्द किंवा एखाद्याच्या डोळ्यातलं दुःख कमी करणारा आधार, ही सुद्धा लक्ष्मी मातेलाच प्रिय असलेली सेवा आहे. आज लोक विचारतात, घरात सुख कसं येईल? पण सुख बाहेरून येत नाही, ते घरातच निर्माण करावं लागतं. एकमेकांना समजून घेऊन, क्षमाशील राहून आणि प्रेम जपून. स्वामी सांगतात, घरात पैसा कमी असला तरी चालेल, पण मन तुटू देऊ नका, कारण तुटलेली मनं कोणतीही संपत्तीने पुन्हा जोडता येत नाहीत. म्हणून संध्याकाळ झाली की फक्त देवाजवळचा दिवा लावू नका, मनात कृतज्ञतेचा दिवा लावा, शब्दांमध्ये प्रेमाचा दिवा लावा, घरात एकतेचा दिवा लावा आणि आई वडिलांच्या आशीर्वादाने जीवन उजळावा. कारण लक्ष्मी माता त्या घरात येते जिथे तिजोरी मोठी नसते तर मनं मोठी असतात, आणि जिथे मनं मोठी असतात तिथे परमेश्वराची कृपा कधीच कमी पडत नाही. आणि कधी कधी आपण देवाकडे खूप काही मागत राहतो, पण परमेश्वराने आधीच दिलेल्या गोष्टींची किंमत विसरून जातो. स्वामी सांगतात, ज्याला मिळालेल्या गोष्टींची जाणीव असते तो कधीच गरीब नसतो. कारण ज्याच्या डोक्यावर आई वडिलांचा हात आहे, ज्याच्या घरात प्रेम करणारी माणसं आहेत, ज्याच्या ओठांवर देवाचं नाव आहे, तो माणूस कधीच गरीब असू शकत नाही. आज माणूस लाखोंची कमाई करतो, पण रात्री झोप शांत लागत नाही. मोठ्या गाड्या आहेत, पण मनात समाधान नाही. मोठं घर आहे, पण घरात एकत्र बसून हसणारी माणसं नाहीत. आणि मग खरी गरिबी कुठे आहे, पैशात की मनात? स्वामी सांगतात, जगात सर्वात मोठं दारिद्र्य म्हणजे समाधानाचा अभाव. म्हणून संध्याकाळ झाली की दिवा लावताना देवाकडे फक्त मागू नका, थोडंसं धन्यवादही म्हणा. हे प्रभू, आजचा दिवस सुखरूप पार पडला त्यासाठी धन्यवाद. 2 वेळचं अन्न दिलंस त्यासाठी धन्यवाद. माझ्या कुटुंबाला सुखी ठेवलंस त्यासाठी धन्यवाद. कारण कृतज्ञतेत खूप मोठी शक्ती असते. तक्रारींनी माणूस थकतो, पण आभार मानणारा माणूस हातून मजबूत होतो. आणखी एक गोष्ट, संध्याकाळच्या वेळी घरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं हसत मुखाने स्वागत करा. कारण कोणाच्या रूपाने देव भेटेल हे कोणालाच माहीत नसतं. स्वामी सांगतात, दारात आलेल्या माणसाला प्रेम द्या,
कारण प्रेमाने दिलेली गोष्ट नेहमी आशीर्वाद बनून परत येते. आज लोक पैशासाठी धावत आहेत, पण मनशांती विकत मिळत नाही. लोक प्रसिद्धीसाठी धावत आहेत, पण प्रेम विकत मिळत नाही. लोक सुख शोधत आहेत, पण सुख हे बाजारात नसतं. सुख तर आईच्या हसण्यात असतं, वडिलांच्या आशीर्वादात असतं आणि घरातल्या प्रेमळ वातावरणात असतं. म्हणून संध्याकाळी या 3 चुका टाळा. राग टाळा, अंधार टाळा आणि मोठ्यांचा अपमान टाळा. बाकी ज्या घरात नम्रता, प्रार्थना आणि प्रेम असतं त्या घरात लक्ष्मी मातेला येण्यासाठी निमंत्रण द्यावं लागत नाही. ती स्वतःच तिथे वास करते. आणि खरं पाहिलं तर संध्याकाळच्या वेळी घरात गरिबी येण्याचं कारण बाहेरचं नशीब नसतं, तर अनेक वेळा आपल्या सवयी असतात. स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज सांगतात, माणसाचं नशीब बदलण्यापूर्वी त्याचे विचार बदलले पाहिजेत. आज आपण म्हणतो आमच्या घरात शांतता नाही, पण आपण घरात शांततेचे शब्द बोलतो का? आपण म्हणतो मुलं ऐकत नाहीत, पण आपण त्यांना प्रेमाने समजावतो का? आपण म्हणतो सुख नाही, पण आपण मिळालेल्या सुखाबद्दल कृतज्ञ आहोत का? कारण जिथे आभार संपतात तिथून तक्रारी सुरू होतात, आणि जिथे तक्रारी सुरू होतात तिथून समाधान निघून जातं. स्वामी सांगतात, समाधान हीच सर्वात मोठी लक्ष्मी आहे. आणि म्हणून सकाळच्या वेळी घरातील दिवे लागतात, पण त्याच वेळी मनातला अंधारही दूर व्हायला लागतो. रागाचा अंधार, मत्सराचा अंधार, अहंकाराचा अंधार आणि नकारात्मक विचारांचा अंधार. कारण बाहेरचा अंधार रात्रीपुरता असतो, पण मनातला अंधार संपूर्ण जीवन अंधारमय करू शकतो. आणखी एक गोष्ट, कधीही संध्याकाळच्या वेळी आईवडिलांच्या मनाला वेदना देऊ नका. कारण स्वामी सांगतात, ज्याच्या आशीर्वादाने आपण जीवनाला दिशा मिळते त्यांच्या अश्रूंनी घरात सुख टिकत नाही. आज अनेक लोक देवाला शोधत मंदिरात जातात, पण घरातल्या आईच्या पायाशी आणि वडिलांच्या आशीर्वादात जो देव आहे तो ओळखत नाहीत. म्हणून संध्याकाळ झाली की एक काम नक्की करा. 2 मिनिटे का होईना मोठ्यांजवळ बसा, त्यांची विचारपूस करा, मुलांशी प्रेमाने बोला आणि देवाजवळ बसून फक्त एवढंच म्हणा, हे प्रभू, माझ्या घरात पैसा कमी असला तरी चालेल, पण प्रेम कमी होऊ देऊ नको. अडचणी आल्या तरी चालतील, पण एकमेकांवरचा विश्वास तुटू देऊ नको. आणि माझ्या घरातील माणसांच्या चेहऱ्यावर हास्य ठेव, कधीच हिरावून घेऊ नको. कारण लक्ष्मी माता फक्त तिजोरीत राहत नाही, ती राहते गोड शब्दांमध्ये, मोठ्यांच्या आशीर्वादात, मुलांच्या हसण्यात आणि घरातील एकतेमध्ये. आणि कदाचित म्हणूनच आपल्या पूर्वजांनी सांगितलं असेल, संध्याकाळी दिवा लावण्यापूर्वी मनात प्रेमाचा दिवा लावा. कारण प्रेमाने उजळलेलं घर कधीच गरीब नसतं. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, गरिबी ही आधी घरात येत नाही, ती आधी माणसाच्या विचारात येते. ज्या दिवशी माणूस आईवडिलांचे आशीर्वाद विसरतो, मोठ्यांचा आदर विसरतो आणि देवाचे आभार मानणं विसरतो, त्या दिवशी खरी गरिबी सुरू होते. स्वामी सांगतात, जीवनात पैसा कमवा, पण त्यापेक्षा माणसं कमवा. कारण पैसा एक दिवस साथ सोडतो, पण प्रेमाने जोडलेली माणसं कधीच साथ सोडत नाही. म्हणून संध्याकाळ झाली की फक्त देवाजवळ दिवा लावू नका, मनात श्रद्धेचा दिवा लावा, शब्दांमध्ये गोडव्याचा दिवा लावा, घरात प्रेमाचा दिवा लावा आणि आईवडिलांच्या चेहऱ्यावर आनंदाचा दिवा लावा. कारण ज्या घरात प्रार्थना असते, जिथे मोठ्यांचा सन्मान असतो, तिथे रागापेक्षा प्रेम मोठं असतं. आणि जिथे अहंकारापेक्षा नम्रता मोठी असते, तिथे लक्ष्मी मातेला बोलवावं लागत नाही, ती स्वतःच त्या घरात वास करते. म्हणून या 3 चुका टाळा. राग टाळा, अंधार टाळा आणि आपल्या माणसांच्या मनातला दुखावणं टाळा. बाकी देव वेळ आल्यावर सर्व काही सुंदर करतो. जर हा विचार मनाला स्पर्श करून गेला असेल तर आज संध्याकाळी देवाजवळ दिवा लावताना फक्त काही मागू नका. एकदा एवढंच नक्की म्हणा, हे प्रभू, माझ्या घरात पैसा कमी असला तरी चालेल, पण प्रेम कमी होऊ देऊ नको. अडचणी आल्या तरी चालतील, पण माझ्या कुटुंबातील माणसं एकमेकांपासून दूर जाऊ देऊ नको. पुन्हा भेटू अशाच एका प्रेरणादायी आणि जीवनाला नवी दिशा देणाऱ्या संदेशासोबत. तोपर्यंत जय सियाराम.